नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता नजर टाकूयात आठवड्यातील महत्त्वाच्या घटनांवर. चला पाहूयात. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आलाय. या प्रसंगी टनेल बोरिंग मशीन म्हणजेच TBMचे लोकार्पण करण्यात आलं. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर उपस्थित होते. या प्रकल्पाचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून ते आणखी 6 महिने आधी पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. L&T या नामांकित कंपनीकडे या सर्व कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तत्पूर्वी आपण या बोगद्याच्या वैशिष्ट्यांबाबत ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मरीन ड्राईव्ह इथून ईस्टर्न फ्रीवे अटल सेतू घेणं आजच्या घडीला प्रचंड कटकटीचं. मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, CSMT, P. डिमेलो असा प्रचंड वाहतूक कोंडीचा मार्ग घ्यावा लागतो. यामध्ये पाऊण ते 1 तासाचा वेळ वाया जातो. बोगदा पूर्ण झाल्यावर नवी मुंबई विमानतळ गाठणं सोयीचं होणार. ठाण्याच्या दिशेनं दक्षिण मुंबईत येण्यासाठी 11 वर्षांपासून फ्रीवे. मात्र P. डिमेलो रोडला फ्रीवे संपल्यावर फोर्टपर्यंत मोठी वाहतूक कोंडी होते. बोगदा पूर्ण झाल्यावर P. डिमेलो रोडवरील भार कमी होणार. मुंबईच्या ट्रॅफिक करता हा एक अत्यंत महत्वाचा एक टप्पा असणार आहे. कारण अगदी जे काही आपले वेस्टर्न सबर्ब्स आहेत तिथल्याही लोकांना न्यू मुंबई एअरपोर्टला जायला आता 2 मार्ग झालेले आहेत. एक, ते लोक आपल्या वरळी टू शिवडी जो आपण एक ब्रिज करतो, ओव्हरब्रिज, ज्याचं काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, त्याचाही उपयोग करतील. आणि पुढच्या काळामध्ये कोस्टल रोडने येऊन या ऑरेंज गेट टनेलचाही ते उपयोग करू शकतील, जेणेकरून लवकरात लवकर अगदी कमीत कमी वेळात ते एअरपोर्ट पर्यंत पोहोचू शकतील. आणि म्हणून मला असं वाटतं एक महत्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे. हजारो लोकांचे हजारो तास हे या ठिकाणी आपण वाचवणार आहोत. TBMचं आज लॉन्चिंग मुख्यमंत्री महोदयांनी केलंय. खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो, ठाण्यावरून आलो, नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्रीवेच्या लँडिंग जवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची. आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन, ती ट्रॅफिक इकडे आता येते. आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मुळे, या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल. विधान भवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार 8 ते रविवार 14 डिसेंबर 2025 या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. 13 डिसेंबर शनिवारी आणि 14 डिसेंबर रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचं कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉन्ड समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच विकास भी विरासत भी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश मार्गदर्शक असून कुंभमेळ्याचं पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचंही जतन करण्यात येईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी केलंय. नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला चांगला प्रतिसाद अत्यंत कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी येत्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता 8 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नुकताच पदभार स्वीकारला. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदावर श्री अग्रवाल यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केले होते. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्यासह मुख्य सचिव, कार्यालय व अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढवण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत राहीन असं मुख्य सचिव पदाधिकारी
पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अग्रवाल म्हणालेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचं नाव आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलंय. महाराष्ट्र तसेच गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिलेत. लोकभवन केवळ संविधानिक कर्तव्यांपुरतच मर्यादित न राहता समाजाच्या आशा, आकांक्षा आणि समस्यांप्रती संवेदनशील राहून त्यांच्याशी थेट नातं जपणारं खऱ्या अर्थानं लोकभवन असेल, असं राज्यपालांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातील दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्था आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचं औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडलाय. पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, दिव्यांगजन हे समानतेचे हक्कदार आहेत. आजच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटूयात पुढील भागात.